हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला. गेल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जायचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. आता मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करते. रात्री आम्हाला पोचायला खूप जास्त उशीर झाला होता, म्हणजे 1 वाजलेला होता आणि आता वाजले आहेत 10. आवरत आम्हाला उशीरच झाला, कारण लेट झोपलो तर लेट जाग आली आणि आमचा रूम बाहेरचा असा छानसा असा व्ह्यू होता. इथे तुम्ही फ्लॉवर्स बघू शकतात, किती सुंदर ते व्हाईट कलरचं. तर मला इतकं आवडलं म्हणजे विचारूच नका. सो त्यानंतर मी माझा आवरायला घेतला, आउटफिट वगैरे काढलं, जे काही माझे स्किन केअरचे प्रोडक्ट वगैरे होते ते काढले. त्याचा मी तुमच्यासोबत माझे स्किन केअर प्रोडक्ट शेअर करतच असते आणि माझं फेवरेट डॉट अँड कीचे जे प्रोडक्ट आहेत तेच मी यूज करत असते. सो त्यानंतर मस्त सनस्क्रीन वगैरे लावून घेतली, कारण थंडी असल्यामुळे ते तर खूप मस्ट आहे. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, त्यानंतर बहिणीची पिलग्रीमची डे क्रीम होती ती अप्लाय केली आणि ती पण खरंच खूप छान होती. त्यानंतर लिप बाम वगैरे अप्लाय केला आणि लगेच हा लिप ग्लॉस मी घेतलेला होता. आता मार्केटला गेलेली तेव्हाच घेतलेलं होतं आणि मला एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळालेला होता. सो मी फर्स्ट टाईम असं लिप ग्लॉस यूज केलेलं होतं. सो त्यानंतर मस्त उन्हात बसलेली होती, कारण महाबळेश्वर म्हटलं की थंडीचं मोठं प्रमाण असं आणि थंडीमुळेच महाबळेश्वर खूप जास्त प्रसिद्ध आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला. तर रात्री पोचायला मला भरपूर उशीर झालेला होता आणि ॲक्च्युली सकाळलाही भरपूर उशीर झालेला आहे. तुम्ही बघू शकता तिकडे खूप भारी अशी रात्री तर लिटरली एवढी थंडी होती, पण सकाळी मात्र एकदम ऊन पडलेला आहे. सो आजचा हा माझा आउटफिट आहे. आमचा नाश्ता वगैरे सगळं काही बाकी. आता बघू पुढे काय काय होतं आणि तुम्हाला एक एक पॉईंट जो शेअर करेलच, म्हणजे आम्ही कोणत्या कोणत्या पॉईंटला गेलो. ॲक्च्युली आमचं एका दिवसात तेवढं फिरणं तर होणार नाही, त्यामुळे आता बघू नेक्स्ट डेला पण थांबावं लागेल असा आमचा विचार चालू आहे. आधी एकही पॉईंट आम्ही बघितला नाही. जो बघेल तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. हे पिंक कलरचे फ्लॉवर्स एवढे भारीनं बघू शकतात तुम्ही. प्लीज, आमच्या हॉटेलचं नाव मला माहिती नाही, पण इथं असा एक गेट असो, म्हणजे ॲक्च्युली आम्ही महाबळेश्वरमध्येच आमचा रूम केलेला आहे. हा जो गेट दिसतो याच्या अपोजिट साईडला लगेच आमचा इकडे रूम आहे मध्ये. इथं भरपूर सारे असे रूम पण आहेत, म्हणजे घर टाईप आहे. तुम्ही आले म्हणजे तुम्हाला एकदम स्वस्तामध्ये रूम मिळतीलच. तर गाईज, हा आमचा रूम होता. खूप भारी तुम्ही बघू शकतात. इकडे छान असा एक मिरर त्यांनी दिलेला आहे. सो लाईट गेली त्यामुळे एवढं खास तर काही दिसत नाही. तर आम्ही रात्रीच घरी येताना, म्हणजे कैरी पडलेली होती तीच आम्ही कट करून आणलेली होती, कारण तिला कैरीची एवढी क्रेविंग होते ना, विचारूच नका. त्यासाठी आम्ही घरूनच एका डब्यात भरून आणलेली होती. सो आता आम्ही ती सकाळीच खातोय. तर आम्ही आता रेडी वगैरे होऊन गाडीमध्ये बसलोय आणि आहोंची वाट बघते. ॲक्च्युली ते रूमचं रेंट वगैरे देण्यासाठी गेले असतील. तर आम्ही दोघींनी सेम सेम ड्रेस घातलेत, फक्त कलर चेंज आहे. ही माझी लहान बहीण आहे आणि ती आता खाते कैरी. तिला लागलेत डोहाळे कैरीचे. ॲक्च्युली ती प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळे तिचे डोहाळे वेगळेच चालू आहे सध्या. काल आम्ही मार्केटला गेलेलो होतो तुळशीबागला, तिथून आम्ही तिच्यासाठी कैरी आणली होती. आणि ॲक्च्युली इकडे म्हणजे आता कैरीचं सीझन नाही, तरी आम्ही तिकडे मंडईमध्ये गेलो आणि मग तिच्यासाठी कैरी आणली. थँक्यू. तर फायनली आता आम्ही निघालोय. मी तर खूप जास्त एक्साइट आहे तिथं जाण्यासाठी. चला आणि आता बघूया. आम्ही आमच्या प्रवासाला निघालेलो होतो, म्हणजे मंदिराला जाण्यासाठी. तर आम्ही अगोदर जातोय क्षेत्र महाबळेश्वरला. तिथं महादेवाचं मंदिर आहे. पर्स आताच मी मार्केटमधून घेतलेली आहे आणि चला म्हटलं आता आपण कुठंतरी बाहेर जात होतो, आता तीच नेऊया. त्यानंतर मग इकडे आम्ही पोहोचलेलो होतो. तिथं आमच्याकडून त्यांनी काही 150 का 250 रुपये घेतलेले होते पुढे जाण्यासाठी. जे काही इथं कामाला वगैरे येतात त्यांचा जो फाईन असतो तो मात्र ते आपल्याकडून काढून घेत असतात. ते कंपल्सरी द्यावंच लागतात. मला जिथं मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं, सो आम्ही तिथं पोहोचलेलो होतो आणि इथं एका ठिकाणी 3 मंदिर आहेत, तर आमचं इथंच मस्त दर्शन वगैरे होणार होतं. इकडे मस्त गाडी पार्किंग वगैरे लावून घेतली आणि आम्ही लगेच इकडे निघालो. हा माझा फुल आउटफिट तुम्ही बघू शकतात आणि माझा ड्रेस मला कसा वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आम्ही फायनली मंदिराजवळ पोहोचलोय आणि आता आम्ही मंदिरात जातोय.
तर इकडे भरपूर सारी एवढी मोठी तर आता आम्हाला इथं नाश्ता वगैरे करायचा, त्याच्यासाठी थांबलोय, थोडं नाश्ता वगैरे करतो आणि मग मंदिरात जाणार आहेत आम्ही. तर अगोदर आम्ही आता चहा घेतलेली आहे. काय मॅगी कशी ना मॅगी बरं एक प्लेट घेऊ अगोदर. छान आहे चहा. मी जिथं गाडी पार्क केलेली होती तिथं मस्त एक दुकान होतं चहाचं, तर आम्ही तिथं चहा वगैरे घेतला, एकदम कडक आणि एकदम मूड एकदम फ्रेश झाला. त्यानंतर त्याच्याच साईडला मस्त असे दुकान होते, म्हणजे तिथं भरपूर प्रकारच्या वस्तू होत्या आणि मग मस्त इकडे आमची मॅगी वगैरे पण तयारी झाली होती. आज आम्ही जेवण न करता असंच चटरपटर खाणार होतो, कारण बाहेर गेल्यावर असंच खायचं जास्त मूड असतो. आमची मॅगी वगैरे खाणं झालेलं होतं आणि लगेच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. तर या साईडने असं मंदिराला जायचं असतं आणि म्हणजे इकडे सगळे दुकानं वगैरे त्यांनी लावलेले होते, जिथे की आपल्याला भरपूर अशा वस्तू मिळतात, खाण्यापासून छोट्या मोठ्या वस्तू असतात, मग काही पर्स असू दे, भरपूर वस्तू असू, म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही आणि आपण जे कधी बघितलं पण नसेल ते इथं आपण बघतो. म्हणजे आपण कुठं बाहेरगावी जातो आणि काही नवीन बघतो तर आपल्याला असं वाटतं घ्यावंसं. मी तिथून एक माझ्यासाठी छोटासा असा स्टोरेज बॉक्स घेतलेला होता. तो कोणता घेतला आहे मी तुम्हाला घरी आल्यावर दाखवेलच. त्यानंतर इकडे महाबळेश्वर म्हटलं की जिकडे तिकडे चॉकलेट आणि जी स्ट्रॉबेरी असतात तेच दिसतात आणि मग एका दुकानावर ज्या वस्तू असतात त्या सेम दुसऱ्या दुकानावर पण असतात. 1 मिनटं चालल्यानंतर मस्त एक मंदिर आलेलं होतं, श्री पंचगंगा मंदिर. तर हे मंदिर 4.5 वर्षापूर्वी अगोदरचं आहे, म्हणजे विचार करा कसं असेल हे मंदिर. आणि इथं व्हिडिओ अजिबात अलाउड नव्हता, तरी मी चोरून असा व्हिडिओ काढलेला आहे तुमच्यासाठी स्पेशली. इथं मस्त पाणी निघतंय आणि त्याचे याच्यामध्ये त्यांनी मस्त कॉईन वगैरे टाकलेले आहेत आणि मंदिर भरपूर प्राचीन काळापासून बनलेलं आहे, म्हणजे विचार करा कसं असेल हे मंदिर. इथं लाईटची पण सोय नसते, जे काही प्रकाश पडतो त्यावरच सगळं हे चालतं. आणि तर कृष्णा, वेना, कोयना, सावित्री व गायत्री या नद्यांचा उगम या ठिकाणी झालेला आहे. या व्यतिरिक्त भागीरथी व सरस्वती या 2 नद्या गुप्त आहेत. भागीरथी नदी दर 12 वर्षांनी व सरस्वती नदी 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते. हे मंदिर 4,500 वर्षापूर्वीचे आहे. हे त्यांनी सगळं तिथं दिलेलं होतं आणि ते म्हणजे अंधारात एवढं खास दिसत नव्हतं, त्यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवलं. तुम्ही इकडे बघू शकता जो काही प्रकाश पडतोय आणि त्याची किरणं तुम्ही बघू शकतात कसे हलतायत. त्यानंतर मीही तिथं गेली नंदीजवळ आणि मस्त पाणी वगैरे पिलं आणि डोक्यावर पण फिरवलं. आम्ही एका बॉटलमध्ये ते पाणीसुद्धा घेतलेलं होतं. मी गेली त्यानंतर अहोंना पण पाठवलं माझ्यानंतर. इतकं सुंदर हे मंदिर होतं ना, मला तर खूप जास्त आवडलं. त्यानंतर अहो पण गेले. गेल्या 1-1.5 वर्षा अगोदर मी माझ्या सासू-सासऱ्यांसोबत पण गेलेली होती. मात्र आम्ही हे मंदिर बघितलं नव्हतं. आता हे मंदिर मला बघायला मिळतात आणि एका ठिकाणी 3 मंदिरं आहेत. तर जस्ट आमचं आता दर्शन वगैरे झालंय, आता आम्ही बाहेर निघालो. नंतर तिथून थोडंसं असं पुढे आलं की लगेच श्री महाबळेश्वर मंदिर लागतं. आम्ही तिथं पण जाणार होतो. लगेच आम्ही तिकडे जायला निघालो. हे मंदिरसुद्धा 800 वर्षापूर्वी अगोदरचं मंदिर आहे. इथं अजिबात मोबाईल अलाउड नव्हता, म्हणजे तुम्ही बाहेरून व्हिडिओ काढू शकतात पण आतून अजिबात, म्हणजे एकही मिनटं तिथं मोबाईल काढूसुद्धा देत नव्हते. त्यासाठी मी बाहेरूनच तुमच्यासाठी व्हिडिओ काढला. आम्ही त्यानंतर मस्त रांगेत वगैरे लागलो. आमचं पण दर्शन वगैरे झालं आणि इथं म्हणजे आपलं जे रुद्राक्ष असतं त्या टाईपमध्ये, म्हणजे जसं रुद्राक्ष खरबडी असतं सेम तशीच तिथं महादेवाची जी पिंड आहे ती आहे आणि इथं पण सेम महादेवाचंच मंदिर आहे. आणि तुम्हाला बाहेरून ते मंदिराचा आकार दाखवते, तुम्ही बघू शकतात किती भारी ते मंदिर आहे आणि त्याचा कोरीव काम तुम्ही बघू शकतात. म्हणजे 800 वर्षा आधीचं हे पण मंदिर आहे. आमचं इथं पण दर्शन खूप छान झालं. तिकडे पण खूप छान झालं, इकडे पण छान झालं. म्हणजे जेव्हा आम्ही दर्शन घ्यायला गेलो तेव्हा असं भोग देण्याचं काम चालू होतं. आम्हाला वाटलं की आता बंद होतं. मी आज तुमच्यासोबत फक्त मंदिरच शेअर करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पॉईंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही एका दिवसात म्हणजे 1 डे ट्रिपच करणार होतो, त्यानंतर घरी जाणार होतो. त्यासाठी मी 3 पार्टमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यानंतर आम्ही इकडे आलेलो होतो, म्हणजे जे काही आपल्या घरासाठी जे काही पितळीच्या वस्तू लागतात, खूप साऱ्या इथं वस्तू होत्या, म्हणजे पितळीच्या आपल्या देवाला जे काही देव लागतात ते सर्व देव वगैरे होते, समया होत्या. खूप मोठ्या मोठ्या अशा कृष्णाच्या मूर्त्या वगैरे होत्या, तुम्ही बघू शकतात. खरंच इतके सुंदर वस्तू होत्या ना इथं.
इथल्या वस्तू बघून असं वाटत होतं की खूप प्राचीन काळापासून ह्या वस्तू पण इथंच आहेत की काय. कारण लिटरली ज्या वस्तू आपण बघितल्या नाहीत त्या वस्तू मात्र इथं बघायला मिळतात. खरंच तुम्ही जर कधी आले तर इथं एकदा म्हणजे भेट द्या. म्हणजे इथल्या वस्तू बघा. म्हणजे आपल्याला कळतं की इथं इथं कोणत्या कोणत्या वस्तू आहेत. आणि म्हणजे खूप जुन्या पुराण्या वस्तूसुद्धा इथं आहेत. म्हणजे जुन्या काळातल्या वस्तूसुद्धा आपल्या इथं बघायला मिळतात. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पितळीच्या इथं वस्तू वगैरे आहेत. आणि लाकडापासून तर त्यांनी भरपूर अशा वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहेत. पर्स, ट्रे वगैरे तुम्ही बघू शकतात. तिथून आम्ही एक महादेवाची पिंड पण घेतलेली होती. बहिणीला घ्यायची होती सो तिने ती पण घेतली. म्हणजे जास्त काही महाग नव्हती, 200-250 पर्यंतच होती. आणि फ्रीज मॅग्नेट बघायला गेली तर ती मात्र खूप महाग सांगत होते ते. म्हणजे वस्तू छोटीशी आणि तिची किंमत मात्र एवढी मोठी होती. सो त्यानंतर मी एक स्टोरेज बॉक्स घेतलेला होता इथूनच. तो कोणता आहे मी तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर इकडे माझं बघणं चालू होतं. मी डायरेक्टली ट्रायपॉड लावून दिला आणि माझ्या वस्तू बघायला सुरुवात केली. भरपूर असे स्किन केअर प्रोडक्ट पण होते. त्यानंतर होममेड असे बनवलेले साबण वगैरे होते. भरपूर वस्तू होत्या. आणि इकडे माझं अहोंसोबत काहीतरी डिस्कशन चालू होतं. म्हणजे आता बहिणीचं बेबी येणार आहे. सो मी तिला पण सांगत होती की अशी खेळणी घे, तशी खेळणी घे. पण असं म्हणतात अगोदरपासून तयारी करायची नसते. त्यानंतर इकडे आम्ही बाहेर आलो. तर आम्हाला आमचे 2 टेम्पल बघून झालेले होते आणि तिसऱ्या टेम्पलला आलेलो होतो कृष्णाई टेम्पल बघण्यासाठी. तिकडून आल्यानंतर मग लगेच आम्हाला इकडे गेम झोन दिसला. तर इकडे सर्व काही लहान मुलांसाठीच होतं. जर तुमच्यासोबत लहान मुलं येत असेल तर त्यांना प्लीज इथं एकदा नक्की खेळायला सांगा. कारण भरपूर असे स्वस्त इथं गेम पण होते. आणि आम्ही फक्त बघितलं की कशा गेम होते. इकडे आम्ही थोडा वेळ थांबलेलो होतो कारण आम्हाला इथं पाणी वगैरे प्यायचं होतं. काही बाकीच्यांनी जिरा सोडा घेतला आणि तेच पीत आम्ही बसलेलो होतो. आणि लगेच इकडे कृष्णाई टेम्पलसाठी आम्ही निघालेलो होतो. या मंदिरकडे जाण्यासाठी म्हणजे 2-5 मिनटं लागत असतात. वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. सो चालत जावं लागतं. आणि इकडे मस्त एक त्यांनी प्लेट पण लावलेली होती जेणेकरून लोकांना कळतं की इकडे मंदिर आहे. कृष्णाई मंदिर म्हणजे पुरातन वस्तूपासून हे पण म्हणजे खूप दिवसापासून हे मंदिर आहे. सो मी तर खूप जास्त एक्साइट होते हे मंदिर बघण्यासाठी. नंतर असं घ्या. सोबत ट्रायपॉड घेतल्यामुळे माझा खूप फायदा झालेला होता. जिथं कुठं आम्ही काही बघायचं तिथं ट्रायपॉड लावून द्यायची आणि माझे व्हिडिओ मी करत बसायची. सो इकडे आम्ही 4 जण मस्त चालत होतो. त्यानंतर इकडे जायला एवढा भारी रस्ता आहे ना, म्हणजे पूर्ण ग्रीनरी आणि मध्ये असे झाडं जे आहेत ते असे लपलेले आहेत. त्यामुळे असं पूर्ण गुफासारखं वाटत असतं. सो फायनली आम्ही मंदिराजवळ आलेलो होतो आणि तेवढ्यातच एवढे माकड होते. अहो म्हटलं की तू अगोदर मोबाईल ठेव नाही तर तुझा मोबाईल जाईलच. त्यानंतर तुम्ही इकडे मंदिर होतं. तुम्ही मंदिरचा आवार बघू शकतात. किती गोल याच्यामध्ये ते मंदिर आहे. आणि इकडे बाजूलाच स्ट्रॉबेरीची पण शेती होती आणि इकडे स्ट्रॉबेरी पण काढल्या जात होत्या. आमचा विचार असाच होता की इथूनच स्ट्रॉबेरी वगैरे घेऊन जायची. पण ते लोकं भरपूर लांब होते आणि त्यांना आवाज देणं पण एवढं पॉसिबल नव्हतं. त्यानंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो होतो आणि मंदिराजवळ पोहोचल्यानंतर असा काहीसा व्ह्यू आम्हाला बघायला भेटला. तो एवढा सुंदर होता. खाली मोठी झरी होती आणि त्यात असं पाणी होतं. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा तर खूप भारी वाटतं. ॲक्च्युली मी भर पावसाळ्यात पण इथं येऊन गेलेली आहे. पण हे मंदिर मात्र मी बघितलेलं नव्हतं. आम्ही वेगळे पॉईंट जे होते ते कव्हर केलेले होते. हे मंदिरसुद्धा 120 आधी पूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे विचार करा. सो इथंसुद्धा मध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता काढायचा. तोसुद्धा मी बाहेरूनच तुमच्यासोबत शेअर करते. आणि इथंसुद्धा महादेवाचीच पिंड होती. आणि मध्ये म्हणजे लिटरली लाईटही नसतो. एक माणूस असतो तो बॅटरी धरून असतो. तो आपल्याला दर्शन करून देत असतो. सो माझा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट आता लवकरच शेअर करेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या